जिल्हा सामान्य रुग्णालयाचं काम जोरात सुरू आहे। आता आपण पाहणी केलेली आहे। केव्हापर्यंत हे रुग्णालय रुग्णांच्या सेवेत दाखल? ठाण्याचे सुपुत्र शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ज्याच्याकडे बघितलं जाते तो ठाण्याचं सिव्हिल हॉस्पिटल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या कामाची गती आदरणीय साहेब मुख्यमंत्री असताना सुरू झाली आणि अतिशय वेगाने हे काम सुरू आहे। काम अंतिम टप्प्यात आहे। आज सुद्धा आरोग्यमंत्री म्हणून मी येथे येत असताना एका महिन्याभरामध्ये याचं लोकार्पण कसं करता येईल, त्यासाठी काय उणीव आहेत, अजूनही किती गतिमान काम करायला पाहिजे, याच उद्देशाने इथं आलोय। ठाणे, पालघर, पलीकडच्या बाजूला रायगड आणि गुजरातला जाणाऱ्या सुद्धा गुजरात बॉर्डरपर्यंतच्या सगळ्या लोकांसाठी हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं अशी ठाणेकरांची भावना होती, या संपूर्ण परिसरातल्या सर्व नागरिकांची भावना होती। आणि आदरणीय शिंदे साहेबांनी आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभागाचं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हॉस्पिटल अशी ज्याची ओळख होईल अशा पद्धतीचे हॉस्पिटल उभा केले। काम गतीनं सुरू आहे। MSCBचं काम आहे, बाकीची आणि शेवटच्या टप्प्यातली जी काम आहे त्या सगळ्याची सुद्धा पूर्तता लवकरात लवकर व्हावी याच उद्देशाने आज या ठिकाणी आपण भेट दिली आहे। हेलिपॅड देखील असणार आहे, त्यामुळे मोठी सुविधा या ठिकाणी आरोग्यासाठी मिळणार आहे। ठाणे जिल्ह्यातूनच सगळे हायवे जातात। आपण बघितलं असेल, गुजरात हायवे असेल, कोकणला जोडणारा रस्ता असेल, पलीकडे लोणावळ्याकडून तिकडे जाणारे रस्ते असतील, या सगळीकडे जाणाऱ्या रस्त्यांपासून साहजिकच ऍक्सिडेंटच्या वेळेला सुद्धा हेलिपॅड इथं उपलब्ध असावं ही सुद्धा कन्सेप्ट इथल्या सगळ्या ठाणेवासियांची होती। त्यामुळे हेलिपॅड सुद्धा इथं उभा केलेला आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्याचा उपयोग भविष्यकाळात सर्व नागरिकांना होणार आहे। सर, आरोग्याच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यातले जे रुग्ण आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांची कशा प्रकारे सोय? 960 बेड्स आहेत, अतिरिक्त बेड्स काही वाढवण्याची तरतूद काही आपण केलेली आहे? मुळातच 350 बेडचं पूर्वीच हॉस्पिटल होतं आणि आता आपण 900 बेडवर निघालो। त्यामुळे या सगळ्या गोष्टींची पूर्तता निश्चितपणे होणार आहे। पण त्याचबरोबर सुपर स्पेशालिटी ही सुद्धा साहेबांची संकल्पना आहे आणि सुपर स्पेशालिटीच्या माध्यमातून शहरातल्याच नव्हे तर संपूर्ण 3-4 जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना रेफरल सर्व्हिसेस जे आहेत, आज सुद्धा बऱ्याचशा लोकांना मुंबईला जावं लागतं, या सगळ्या गोष्टी इथंच थांबतील। लोकांना खूप चांगल्या पद्धतीनेचा फायदा होईल। याच उद्देशाने या ठिकाणी या सुपर स्पेशालिटी ठाणे सिव्हिल हॉस्पिटलची आपण सुरुवात करू। मेडिकल कॉलेजची देखील या ठिकाणी संकल्पना असणार आहे, त्यामुळे नर्सेसला देखील चांगली सुविधा असणार, कशा प्रकारची असणार? या सगळ्या हॉस्पिटलचा उपयोग सर्वार्थानं इथल्या लोकांना होणार आहे। आपण बघितलं असेल, याच्यापूर्वी GNM आणि ANM साठी सुद्धा इथं नर्सिंगचे कोर्सेस आहेत। आता साहेबांच्याच पुढाकारानं BSc नर्सिंगला सुद्धा मान्यता मिळाली, ते सुद्धा काम गतीनं सुरू आहे। BSc नर्सिंग बरोबर आता इथे जेवढ्या 900 बेडचं हॉस्पिटल होते, त्यामुळे साहजिकच इथं मेडिकल कॉलेजसाठी सुद्धा आपण प्रस्ताव दाखल करू शकतो। इथे अतिशय ज्या आवश्यक आहे ते सगळ्या उपलब्ध झाले आहे, त्यामुळे मला असं वाटतं की ते सुद्धा पुढे सुरू करण्यासाठी हरकत नाही। सर, आमदार अपात्रते संदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे, कसं बघता? या सुनावणीकडे मागील अनेक महिन्यांपासून ही प्रलंबित अशी सुनावणी आहे। खरं तर हा विषय आता फार महत्वाचा नाही आहे। महाराष्ट्राच्या जनतेनं कालच्या निवडणुकीमध्ये ज्याच्याबद्दलची पात्रता आणि अपात्रता निश्चित करायला पाहिजे ती केलेली आहे, त्यामुळे तांत्रिक बाबी बाजूला ठेवूया। महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेला कौल खूप मोठा आहे आणि मला असं वाटतं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं, त्यातून सगळेच पात्रता आणि अपात्रता निश्चित झालेली आहे। सर, स्थानिक स्वराज्य संस्थेची रणधुमाळी सुरू झालेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आलेले आहेत, त्यामुळे कसं पाहता या दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याकडे? कारण पालकमंत्री म्हणून आपण आहात, शिवसेनेची त्या ठिकाणी काय वाटचाल असणार? स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, तिथं स्थानिक पातळीवरती वेगवेगळ्या पद्धतीचे मतप्रवाह असतात आणि त्यामुळे त्यातून एखादी जर युती होत असेल तर तिथले स्थानिकचे नेते आहेत ते सगळेजण एकमेकांच्या समन्वयाने काम करतील। आमची भूमिका एवढीच आहे की महायुतीच्या वतीनं सर्वत्र एकत्रित समन्वय असावा आणि या समन्वयाच्या माध्यमातून कोल्हापुरातच नव्हे तर महाराष्ट्रात सर्वत्रच महायुतीच्या माध्यमातून सर्व ठिकाणी नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील अथवा उद्याच्या होणाऱ्या महानगरपालिका असतील, इथं महायुतीचा झेंडा फडकावा। विरोधातून राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की भाजप सुरू इतर जणांशी जे आहे ती युती करावी, तर येणाऱ्या काळात पाहायला होतं शिंदे गट आणि राष्ट्रवादी आणि एकत्र नाही, हा त्यांचा अजेंडा आहे किंवा त्यांनी ठरवलेला विषय आहे। मला असं वाटतं की आम्ही सगळेजण सत्तेत एकत्रित आहोत। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कालचंच नव्हे तर गेल्या 5-10 वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं महायुतीचं सरकार काम करते ते अजूनही पुढे चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी मुळातच शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी आदरणीय अजितदादांची हे जे काही कॉम्बिनेशन आहे ते पुढे सुद्धा निश्चितपणे चालणार आहे। सर, शेवटचा प्रश्न आहे, समन्वय जो राखला जाईल किंवा युती धर्म हा कोल्हापूर जिल्ह्यात पाळला जात नाहीये का? कारण आपलेच सहकारी मंत्री हसन मुश्रीफ आहेत आणि त्यांनी चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींना एकत्रित आणण्याचं काम केलं, मात्र भाजपला
त्या ठिकाणी कुठेही विचारात घेतलेलं नाही. तिथे भाजपचे आमदार आहेत. नाही, माझी आपल्याला तेच सांगणं आहे आता की स्थानिक पातळीवरती छोटी मतमतांतर असतात. शेवटी महायुती म्हणून आम्ही सगळेच जण ह्या सगळ्या युतीमध्ये समन्वयानं काम करावं अशा पद्धतीची अपेक्षा ठेवून आहोत. आम्ही सगळेजणच त्यांच्याशी बोलू. स्थानिक पातळीवरच्या संदर्भांना सुद्धा अधिकाधिक जोडणं आणि महायुतीची सत्ता आणणं यासाठी जो आमचा प्रयत्न आहे तो पुढेही चालू राहील. सर, आता पुण्यासह कोल्हापूरमध्ये सुद्धा बिबट्याचा वावर जो आहे तो मोठ्या प्रमाणात काल एका पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यावर देखील हल्ला बिबट्याने केलेला पाहायला मिळाला. कशा प्रकारे त्या ठिकाणी वन खाते असेल किंवा पोलीस कर्मचारी हे त्या तैनात करण्यात आले? नाही, खरं तर शहरामध्ये ज्या पद्धतीने काल बिबट्या घुसला, पुण्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती उद्भवली. हा थोडासा चिंताजनक विषय आहे. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स, पर्यावरणवाद्यांचं सगळं मत जरी खरं असलं तरी माणसांचं जीवन सुरक्षित ठेवणं ही सुद्धा आम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी काही कडक अजून सुद्धा निर्णय घेणं किंवा निर्णय म्हणण्यापेक्षा कोर्टाच्या निदर्शनास आणून देऊन काही गोष्टींमध्ये पुढे जाणं आवश्यक आहे. अन्यथा जे प्राणी जंगलात आहेत ते जर काय मानवी वस्तीत घुसले तर काय होऊ शकते त्याचं उत्कृष्ट उदाहरण दोन्ही ठिकाणी आपण बघितलं. अशा गोष्टी खूपच त्रासदायक होऊन जातील. दिल्ली ब्लास्ट नंतर अनेक ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. पाहायला गेलं तर महाराष्ट्र देखील कनेक्शन आता समोर येतं. अंबाबाई मंदिर असेल कोल्हापूर जिल्ह्यातलं किंवा इतरही जी पर्यटन स्थळ आहेत या ठिकाणी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर असेल या ठिकाणी देखील सुरक्षा तैनात करण्यात. दिल्लीचा प्रकार बघितल्यानंतर साहजिकच आहे की सर्वत्र ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडू शकतील, अशा पद्धतीचे संकेत अथवा अशा पद्धतीचे काही जे निदर्शन असेल अशा ठिकाणी सुरक्षा वाढवलेली आहे. सरकारच्या वतीने योग्य ती काळजी घेण्याबद्दल सूचना मिळाल्या आहेत आणि त्याप्रमाणे काम केले.